अच्युता अनंता श्रीधरा माधवा, देवा आदिदेवा पांडुरंगा. महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी, हे अगदी खरे. पण संत म्हटले की काही ठराविकच नावे चटकन डोळ्यापुढे येतात. जसे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला आणि तुकोबांनी कळस रचिला असे म्हणतात. या संतांचा खूप मोठा प्रभाव मराठी मनावर सातत्याने टिकून आहे. पण या दरम्यान होऊन गेलेल्या अनेक संतांनीही खूप मोठे प्रबोधनाचे काम केले आहे. कित्येक पतितांना तारले आहे. कित्येक उपेक्षितांची कैफियत त्यांनी परमेश्वरापुढे मांडली. जसे नरहरी सोनार, सावतामाळी, चोखामेळा, गोरा कुंभार, जनाई आणि इतर बरेच. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, अशा या पंढरपुरातला विठ्ठल हा रागावणारा देव नाही. सौंदर्याची धारणा गोरेपणा असताना हा मात्र काळ्या रंगाचा विठ्ठल भक्ताच्या आज्ञेवरून अजूनही विटेवरच उभा आहे. तुकोबांच्या पत्नीच्या शिव्या हसत सहन करणारा, सावतामाळीसाठी शेतात राबणारा, याने जनाई दासीचे दळण दळले, चोखोबाची ढोरे ओढली, नरहरी सोनाराचे घडे फुंकू लागला. तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ, तारिले पतित तेणे किती. खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत चोखोबा. संत शिरोमणी नामदेव त्यांचे गुरु. संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला तर एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ही न मज म्हणती देवा, कैसी घडो तुझी सेवा. असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. त्यांच्या अभंग रचना हृदयाला भिडतात. त्यांना भोगावे लागलेले दुःख, अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद त्यांच्या काव्यरचनेत दिसून येतात. धाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मज मारिती, ऐसा काहीतरी अपराध. हे असो किंवा जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, बहु भुकेला जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. आमुची केली हीन याती, तुझ कान कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुमचे चित्ता. किंवा ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. हे असो, हे त्यांचे अभंग आजही जनमानसात अत्यंत लोकप्रिय आहेत. संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल हा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आपल्या स्वरांनी समस्त मराठी मनावर कायमचा कोरला आहे. त्याचे निरूपण करण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करते. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग हे शब्द वाचले तरी पहाटेच्या आभाळातली गुलाबी केशरी रंगाची उधळण होत असल्याचा भास होतो. सर्व दिशेनी नवचैतन्य निर्माण होते आणि माझा सखा पांडुरंग नाथाच्या घरी म्हणजे परमेश्वराच्या घरी पंढरपुरी अबीर गुलालाची उधळण करत नाचत आहे. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग. या कडव्यात मात्र चोखोबांचे दुःख लख्खपणे समोर येते. विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन त्याला भेटावं असं त्यांना मनोमन वाटायचं, पण जातीभेदाच्या खोल दरीमुळे ती खंत त्यांच्या मनात होती. स्पृश्य अस्पृश्यतेच्या वातावरणात त्यांचा जीव कोंडला होता. मंदिरात प्रवेश निषिद्ध होता, त्यामुळे पांडुरंगांचे दर्शन नाही. पण तरीही अद्वैताच्या खऱ्या भक्ताप्रमाणे चोखोबा दारातच उभे राहून म्हणतात की तुम्ही प्रवेश दिला नाहीत म्हणून काय झाले,
आम्ही पायरीशी उभे राहून अभंग गाऊ आणि दंग होऊ. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी निस्संग. प्रवेश नाकारलात म्हणून काय झाले? आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटावर नाचू गाऊ, चंद्रभागेच्या पाण्यात न्हाऊ, पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होऊ. मराठीत वाळवंट म्हणजे यातनांचा प्रदेश. संत चोखामेळा यांना असे तर म्हणायचे नसेल ना की तुम्ही मंदिरात येऊ देत नाही, तर हे दुःख आणि यातनेनं भरलेल्या आमच्या मनाच्या वाळवंटात आम्ही भक्तीच्या पाण्यात न्हाऊ आणि विठ्ठल भक्तीत लीन होऊ. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, भक्त होतो दंग. आषाढी आणि कार्तिकीला भक्तमंडळी एकत्र येऊन चंद्रभागेच्या तीरावरील वाळवंटात आपली कीर्तने करतात. नाना तऱ्हेचे, कुळाचे, जातीचे लोक एकमुखाने पांडुरंगाचे नामस्मरण करतात. संत चोखामेळासारखे अनेक उपेक्षित संत, महात्मे, भक्त या दुःखाच्या वाळवंटात आपल्या भक्तीचा मळा फुलवतात आणि सगळी दुःखे पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून नामस्मरणात दंग होतात. चोखोबांच्या रचनात भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसतेच, पण उपेक्षेची खंतही जाणवते. वेदनेचा सूर आपले अंतकरण हेलावून टाकतो. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग. धन्यवाद.